परभणी जिल्ह्यामध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या इसमाची व त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या मास्टरमाइंड व आरोपीची नार्को टेस्ट करण्याची मागणी आरबी दयावान संस्थेने केली आहे। परभणी जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्या आणि त्याच्या मागे कोणाचा हात आहे, त्याला कोणी फितवलं अथवा असे कृत्य करण्यास कोणत्या मनुवादी शक्तीचा हात आहे, अशा आरोपीचा शोध लावून सदर केस फास्ट कोर्टामध्ये चालून या सर्व आरोपींना फाशी देण्यात यावी। हे कृत्य देशद्रोह, समाजामध्ये अशांतता पसरविणं, जाळपोळ करण्यास प्रवृत्त करायला लावणारे आहे। या आरोपीला आणि त्याच्या मागे असणाऱ्या शक्तीचा शोध लावून आरोपीला फासावर लटकावं, जेणेकरून यापुढे कोणीही महाराष्ट्रामध्ये असे कृत्य करणार नाही, अन्यथा संस्थेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल। भावना तीव्र होऊन झालेल्या आंदोलनामध्ये अटक केलेल्या भीम अनुयायांना सोडावं आणि त्यांच्यावर केलेले FIR रद्द करण्यात यावेत, ही मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली। यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमाकांत बाळशंकर, विश्वभूषण कांबळे, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे युवक अध्यक्ष मयूर तळभंडारे, भीमसैनिक युवराज तुपसाखरे, अध्यक्ष विश्वरत्न कांबळे, तुळजाराम आलम, रघुनाथ नागटिळक, बुद्धभूषण कांबळे, भूषण साखरे, प्रकाश कांबळे, प्रवीण बिराजदार, मच्छिंद्र साखरे, सोन ओवाळ, संकेत ओवाळ, रोहन कांबळे आदी भीमसैनिक उपस्थित होते। जे संबंधित जे माते फिरू हे सांगतात तर त्याला त्वरित फाशी झाली पाहिजे, जेणेकरून अशा घटना या महाराष्ट्रामध्ये घडणार नाहीत। जर पोलिसांनी कालच गांभीर्यानं जर घेतलं असतं तर कालची गोष्ट हे घडली नसती। याच्या मागील मास्टरमाइंड कोण आहे याचा पहिला पोलिसांनी तपास लावावा। त्याच पद्धतीने मुंबईच्या पनवेल या ठिकाणी बुद्ध मूर्ती आणि बाबासाहेबांची विटंबना केली, तेही माते फिरूच होता। अंबेजोगाईमध्ये पण झालेली घटना हे पण माते फिरू होता आणि परभणीमध्ये झालेली ही घटना ही माते फिरू। म्हणजे हे प्रत्येक ठिकाणी माते फिरूच असं राहत असेल तर ह्या ठिकाणी मनुवादी याच्या ठिकाणी कोण मास्टरमाइंड या त्याच्या मागं व त्याला सपोर्ट करत आहे व कुणाचा हात या ठिकाणी आहे की जेणेकरून आमचे युवा भीमसैनिक पेटून उठले पाहिजे आणि या ठिकाणी जाळपोळ, मोठे मोठे दंगली घडले पाहिजे। असं जर कुणाचं षडयंत्र जर असेल अहो आमच्या युवकांच्या असे ह्या गोष्टी दंगली करून त्याचं भविष्य जर धोका निर्माण करायचा असेल, त्याच्यावर गुन्हे दाखल करायचे असतील आणि त्यांना जर कायमचं त्यांचं रोकडं भविष्याचं जर खराब करायचं असेल, जर असं कुठल्या मनुवादी विचारधारेचं जर व्यक्तीचं काम जर या ठिकाणी असेल तर अशा लोकांना त्वरित नाही का यांना पकडून जेलमध्ये घालावं आणि नसेल तर त्यांना जागेवर तिथं फाशी दिलं